फक्त तुमच्यामुळे. बाय द वे, तुम्ही आता एक ग्रेट सून, ग्रेट जाऊबाई, ग्रेट काकी तर झालाच आहात, पण ग्रेट बायको कधी होणार आहात ते सांगा. म्हणजे काय म्हणजे? लग्न झाल्यापासून तुम्ही प्रत्येकाला वेळ दिलाय, पण मला मनसोक्त असा वेळ कुठं दिलाय अजून? अच्छा, असं आहे का? अरे बापरे, काय करू, नाहीये वेळ माझ्याकडे. अहो केवढी काम आहेत मला. धैर्य हा सावी, अहो वेळ नाहीये म्हणजे? धैर्य, हे सगळं नंतर. अहो आता मला तुम्ही आणि तुमचा वेळ पाहिजे. आपल्या दोघांव्यतिरिक्त ना दुसरा कोणी माणूस, ना काही काम, ना दुसरा काही विचार. फक्त धैर्य आणि सावी. आपण एक काम करूया का? आपण ना देवदर्शनाला जाऊया. हा, देवदर्शनाला जाऊया. डन. नाही म्हणजे बघा ना, लग्न झाल्यापासून ना हनीमूनला गेलोय, ना कुठं फिरायला गेलोय. निदान देवदर्शनाला तरी जाऊन येऊया. डन डन डन. ओ मिस्टर, काय म्हणजे लगेच असं उठून देवदर्शनाला जायचं असतोय? हा, काहीतरीच तुमचं. काहीतरीच काय त्यात? नाही म्हणजे देवदर्शनाला जाण्यासाठी काही मुहूर्त काढायला लागतो का? की पत्रिका छापायला लागता महिनाभर आधी? कसं आहे ना, हे सगळं लग्नात करावं लागतं. ते केलंय त्यामुळेच तर एवढी सुंदर बायको घरात आणली. धैर्य, आज कोणीतरी लईच मूड मध्ये आहे ना? बरं ऐका, तुमचा किती मूड असला ना तरी असं घराचा विचार न करता आपण असं बाहेर नाही जाऊ शकत. अहो, आणि त्यात आता नीता वहिनींची अवस्था बघा. अशा अवस्थेत त्यांना सोडून जाणं मला नाही पटत. त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण इथेच घरात थांबू. सावी, असं काय करताय? सावी आणि वहिनींची काळजी घ्यायला बाकीचे सगळे आहेत की इथं. आणि भास्कर सुद्धा त्यांची नीट काळजी घेईल. बघाच तुम्ही, आता त्याला एक संधी दिली आहे म्हणल्यावर त्या संधीचं सोनं तो करणारच की. बरं ते ठीक आहे. अहो पण आईंचं काय? आई, तुम्ही आईचं टेन्शन घेऊ नका. तिला मनवायला तिचा हा लाडका मुलगा सक्षम आहे. आणि हो, आता तर तिची लाडकी सून सुद्धा आहेच की. सावी, चला की फिरायला तुमच्या लाडक्या नवऱ्या बरोबर. मस्तपैकी जाऊया, देवाचं दर्शन घेऊया, एकमेकांबरोबर वेळ स्पेंड करूया, गप्पा मारूया, काय काय खाऊया आणि थोडा रोमॅन्स. बस कळलं मला. तुम्हाला काय म्हणायचंय ना ते सगळं कळेल. ठीक आहे, जाऊया. नक्की? म्हणजे तुमची परमिशन आहे? चला की मग आता इथूनच जरा. मगाशी साडीची घडी मोडली ना, चला मग आता मला मदत करा ही घडी घालायला. चला चला चला, जरा तिकडनं जरा जा पटकन. करा ना धैर्य, जा. एवढी मोठी साडी एवढीच मोठी असते. चला बघू पटकन, द्या घडी घालून. चला. अहो पण एवढ्या मोठे साडीची घडी करायची म्हणजे किती वेळ? हा, ठीक आहे, झाली घडी.
रेडी. आता काय करू? आव ती कपाटात ठेवायची होती मला. मी ठेवतो की मग. इकडे कपाटात ठेवायची. अहो काय करताय तुम्ही? ठेवली कपाटात. आता काही नाही. आता चला आव. शांतपणे लहान मुलासारखं झोपा. चला झोपा बरं. ही सवी चीटिंग आहे ही. हा? नाही पण ठीक आहे. आता ऐकतोय मी तुमचं. पण हा, उद्या मी जे सांगेन तेच होणार फक्त. बाकी दुसरा कसला विचार डोक्यात नाही आणायचा आणि काही काम सुद्धा. डोक्यात फक्त हा धैर्यच असायला पाहिजे. डन? डन. धैर्य, तुमच्या लक्षात आहे ना, परवा माझा बर्थडे. तुम्हाला माहितीये, मी मागच्या वर्षीच ठरवलं होतं की या वर्षीचा बर्थडे तुमची बायको म्हणून आणि मुजुमदारांची सून म्हणून सेलिब्रेट करेन. पण असो, तुमची साथ देण्यासाठी मी आता सगळं स्वीकारलंय ना. हो धैर्य, तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना, म्हणून मी हे सगळं करते. आणि धैर्य, मी जरी तुमची बायको नसले ना, तरी या वर्षीचा बर्थडे फक्त तुम्ही आणि मी, आपण दोघांनीच मिळून सेलिब्रेट करायचं. तिथे आपण खूप मजा करायची, खूप धमाल करायची. आणि तिकडे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीही नसेल. कारण मला आपल्या दोघांमध्ये मला तिसरं कोणीही आलेलं चालणार नाहीये धैर्य. आणि ती सावी तर अजिबातच नाही. त्या सावीचं काय करायचं ना, ते मी आता बघतेच. तिचा असा काटा काढेन की तिला आयुष्यभरासाठी लक्षात राहील. हे जगच काय स्वतःचं तोंड बघायच्या सुद्धा लायकीची ठेवणार नाहीये मी तिला. बरोबर ना धैर्य? आता कधी तुम्हाला भेटते आणि आपण माझा बर्थडे